हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हे पहा, तुम्ही पाहू शकता दोघा बहिणींचा कसा सकाळी सकाळी टाइमपास चालू आहे. हा टाइमपास डेली रुटीनमध्ये नेहमीचाच असतो. तुम्ही पहा. मम्मी टीव्ही इकडे हो दे. मी असं कुक करते तिला. हा तिचा हात तिला तेवढं कळ. चला, टाइमपास तर बस झाला. आता पाणी तापलेलं आहे, तर मग अन्वीची आंघोळ झालेली आहे. तुम्ही पाहू शकता अन्वी कशी दिसते. पहा अन्वी कॅमेराकडे कशी पाहते, पहा ग. म्हणजे आणि तिकडं आरूचा धिंगाणा चालूच आहे. ती काही शांत बसायची नाही, कारण ती खूप धिंगाणा करते. ती आहेच 3 वर्षाची, त्यामुळं तिला काही बोलता येत नाही आणि तिला समजतही नाही. सो ती धिंगाणा करत असते. हे आमचं डेली रुटीन असंच चालू असतं. अंघोळ झाली, आता तिला थंडी वाजते, तर मी आधी अन्वीला पुसून घेते. काय अगं माझी पहिली हसली. झोप यायली का तुला? झोप यायली? झोपती का ग मग? झोपती.
अन्वी तर झोपली आहे आता. मी बाकीची कामं आवरून घेते पटपट. किती गोड दिसते ना, नजर न लागू माझ्या मुलीला. काजळाचा टिक्का तरी लावून घेते मी तिला आणि माझी कामं बाकीची आवरते. आरूचं पण आवरायचं आहे अजून. आरूकडे बघू आपण, आरू काय करते. पहा पहा गोंधळ तिचा, किती गोंधळ घातलाय तिनं. लेकरं म्हटल्यावर असंच असतं ना. माझी आरू तर खूप खोडकर आहे. कधी कधी तर जीव मेटाकुटीला आणून सोडते, पण काय करणार, लेकरं म्हटल्यावर गोंधळ तर होणारच आहे. काय करायली गारू? मला देते खायला तू? कर कर. आरूसाठीचं पण पाणी तापलेलं आहे, गरम झालेलं आहे. तर मी तिलाही आंघोळ घालून घेते. तिला ते सगळं पसारा तिचा आवरायला सांगितले आहे. ती म्हटली आवरते मम्मी. लगेचच आरूची पण आंघोळ झालेली आहे. मग तिचा मेकअप म्हणजे विंचरते वगैरे, मग ती खेळण्यासाठी मोकळी. तू चांगलं बसू शकतेस का नाही? वर बघ. फायनली आरू पण रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आपण थोडंसं अन्वीकडे लक्ष देऊया. अन्वी बघा किती छान झोपलेली आहे ती. आणि मला माझा पसाराही आवरायचा आहे. आणि लगेच आरूलाही म्हटले ती तिचा पसारा आवरायचा म्हणून. मग ती हो म्हटले. तिकडं माझं पाणी तापते अंघोळीसाठी, तर मी पण माझं सगळं काम वगैरे करून घेते. हे बेडशीट ना वॉटरप्रूफ आहे. मी ना मीशोवरून ऑर्डर केलं होतं. लेकरं कसं सू शी करत असतात आणि त्यांना म्हणजे गादीला प्रोटेक्शन व्हावं म्हणून हे वॉटरप्रूफ बेडशीट ऑर्डर केलेली आहे मी. बघा आरूनं पण आवरलेलं आहे सगळं तिचा पसारा. कामं आवरताच एकदा का होईना मग अन्वी पण उठली लगेच. ती सू केल्यामुळे उठली आहे, तर तिला एकदाच झोपू घालायचं, मग अजून कामाला लावायचं. ती झोका दिल्यावर लगेच झोपती, तिचं काही टेन्शन वगैरे नाही. आता झोपली आहे अन्वी. तर आरूकडे बघू, आरू काय करते. काय करते आरू? काय खाते आरू? पोहे खायले. आता सगळी कामं आवरलेली आहेत, आता स्वयंपाकाला लागते. पहा माझा स्वयंपाक होतो. एकीकडे कुकर लावलेला आहे, एकीकडे भाकर केलेली आहे. आम्ही दोघंच खाणारे आहोत भाकर वगैरे. आरू तर काय खात नाही, तिच्यासाठी मी जिरा राईस केलाय थोडासा. भाकरी तर झालेले आहेत माझे. त्याच गरम तवलीवर आणि गॅस बंद करून मी काही भाजीसाठी मसाले भाजून घेते. थोडेसे हलकेसे रोस्ट करून घेते. त्यामध्ये धने, जिरे, खडा मसाला म्हणजेच लवंग, इलायची, मिरे, दालचिनी असंच सगळं मी भाजून घेते. थोडंसं हलकंसं रोस्ट करून घेते. आज आहे संडे, तर मग येताना अन्वीचे पप्पा काहीतरी नॉनव्हेज वगैरे घेऊन येणार. मग भाजी बनवायची, हे मसाले भाजते.
तुम्ही पण असाच घरचा मसाला करू शकता. भाजी कशी शिजते बघू शकता तुम्ही, किती छान असा कलर आलेला आहे. तरी भाजी झालेली आहे महाराष्ट्रीयन स्टाईल मध्ये. तर मी गॅस कमी आचेवर करून घेते. तर पहा किती छान असा कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. असेच आमचे डेली व्लॉग्स पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्टही करा.